नमस्कार, मी श्वेता पवार, सिटी टीव्ही लाईव्हच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। जय हिंद फूड बँक शाखा मिरज व सांगलीचे मिरज सिव्हिल हॉस्पिटलचे डीन डॉक्टर प्रकाश गुरव यांच्या हस्ते अन्नदान करून उद्घाटन करण्यात आले। भूकमुक्त भारत करण्यासाठी मिरज व सांगलीकरांचे मिळणार साथ। 15 ऑगस्ट भारत स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून मिरज येथेही आपल्या जय हिंद फूड बँकेच्या कार्यास उत्तम प्रतिसाद मिळाला। भारत देशाला स्वातंत्र्य मिळून 78 वर्षे होत आहेत, पण आजही भारतात दर दिवशी 3000 लोक हे उपासमारीने मृत्यू होत आहेत। या उपासमारीपासून आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी भूकमुक्त भारत ही चळवळ जय हिंद फूड बँकेच्या माध्यमातून उभा करण्यात येत आहे। गरजू व गरिबांसाठी त्याची भूक मिटवण्याच्या उद्देशाने जेवणाच्या स्वरूपात संजीवनी पोहोचवण्याचं आम्ही कार्य करत आहोत। अन्नपूर्णा फाउंडेशन संचलित जय हिंद फूड बँक ही संस्था 2013 साली सोलापूर या ठिकाणी सुरुवात झाली होती। तसेच या संस्थेचे कार्य 3 राज्यात चालू आहे। या संस्थेच्या माध्यमातून अन्न, पाणी, शिक्षण, महिला सबलीकरण या विविध क्षेत्रात सेवा चालू आहे। मिरज व सांगलीच्या सर्व सदस्यांचं मला सार्थ अभिमान आहे। त्यांनी केलेली ही धाडस नक्कीच आपण अनेक भूकबळी थांबवू शकतो आणि एक पाऊल भूकमुक्त भारतसाठी पडत आहे। अतिशय सुंदर असा उपक्रम व नियोजन प्रस्तावना जय हिंद फूड बँकेचे संस्थापक अध्यक्ष सतीश सुरेश तमशेट्टी यांनी केले, तर आभार प्रवीण पाटील यांनी केले। जेवणाचे स्वरूप पुलाव, जिलेबी, बिस्किट असे होते। यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे डीन डॉक्टर प्रकाश गुरव सर, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर माने, प्रशासकीय अधिकारी माळी, अधिसेविका वंदना शहाणे, समाजसेवा अधीक्षक सूर्यप्रकाश राऊत व इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। तसेच शाखा सांगली व मिरजचे प्रमुख प्रवीण पाटील, अनिकेत बाबर, संकेत संदते, प्रवीण वसगडे, निलेश मांडले, रुपेश कांबळे व संस्थेचे संस्थापक सतीश तमशेट्टी, अनिकेत सरवदे, रोहित जन्नू, विपुल पुल्ली, सागर कुरापाटी व सर्व सदस्यांच्या उपस्थितीत उपक्रम राबवण्यात आला।